एप्स्टीन आणि त्याची गर्लफ्रेंड ही अल्पवयीन मुलींना फूस लावून म्हणजे त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचा आमिष दाखवून या धंद्यात आणत होते आणि या कवळ्या काळ्या बड्या धनदांडग्या उद्योगपतींसह अनेक मोठ्या राजकारण्यांकडून पुस्कारल्या जात होत्या. या सगळ्या प्रकरणात जग ज्या एप्स्टीन फाईल्स मधल्या डेटाच्या प्रसिद्ध होण्याची वाट पाहत होतं त्या अमेरिकन संसदेत पास झालेल्या दी एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्टसाठी कुठलं भारतीय कनेक्शन झटत होतं, या व्यतिरिक्तही अजून एक भारतीय कनेक्शन या प्रकरणाशी जोडले गेलेलं आहे, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आज 21 डिसेंबर या दिवसाचं तसं पाहिलं तर फारसं महत्त्व आपल्याला माहीत आहे आणि नाही. कारण काय आहे दिनविशेष? सूर्याच्या दक्षिणायनाचा हा शेवटचा दिवस असतो आणि आज महाराष्ट्रातल्या 200हून अधिक नगर परिषदांच्या निवडणुकांच्या निकालांचाही दिवस आहे. 21 डिसेंबरला अजूनही बरंच काही घडलंय. पण ते इथे सांगणं औचित्याचं नाहीये, वैयक्तिक आहे. कारण सध्या 21 पेक्षा 19 डिसेंबरचीच जास्त चर्चा सुरू होती. अगदी तो दिवस उलटून गेला तरी. आणि 21 डिसेंबरला भारताच्या राजकारणात एक खळबळ माजवणारी घटना घडणार आहे. विद्यमान पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागणार आहे. आणि एक मराठी माणूस पंतप्रधान होणार आहे. अशी चर्चा सुरू होती सर्वत्र. त्यात या चर्चांमध्ये नागपूरकर मराठी माणूस पंतप्रधान होणार असा उल्लेख केला होता. त्यामुळे उत्कंठा जी आहे अधिक वाढली होती. अमेरिकेतल्या जेफ्री एप्स्टीनच्या अनेक रहस्यमयी दस्तावेजांपैकी 30 जीबीचा डिजिटल डेटा बाहेर येणार होता 19 तारखेला. जेफ्री एप्स्टीन नामक एका तथाकथित सर्व मित्र वर्गातल्या एका श्रीमंत दलालाच्या लॅपटॉपवर काही खाजगी माहिती दडवून ठेवलेली आहे. त्यात अर्थात सेक्स टेप्स असणार हे तर जगजाहीर होतं. हे जे काही नग्न सत्य आहे सेक्स टेप बाबतचं ते सगळ्यांनाच माहीत होतं. असंच काहीतरी निघणार आहे. पण या सगळ्या प्रकारात चाइल्ड अब्युजिंग किंवा चाइल्ड सेक्शुअल हॅरॅसमेंटचा प्रकार उघडकीला आला आणि त्यात एप्स्टीनला अटकही झाली 2019ला वगैरे. अमेरिकेत शस्त्र बाळगण्यावर कुठलेही निर्बंध नाहीत. तिथं दुकानात स्क्रूड्रायव्हर विकत घ्यावा तशी बंदूक विकत घेता येते. तिथे एखादा माथेफिरू आपल्याकडच्या बंदुकीनं कुणालाही मारू शकतो हे आपण पाहिलंय. कारण त्यांच्याकडे सहज बंदुका उपलब्ध असतात. एखाद्याचा खून पाडणं हे अमेरिकेमध्ये तितकं गंभीर मानलं जात नाही आणि गंमत म्हणजे जगाच्या या कोपऱ्यात स्त्री-पुरुष संबंधांमध्ये प्रचंड स्वैराचारही दिसून येतो. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स हा जो काही विषय आहे किंवा हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय, जुगार, कसिनो हे सगळं या पाश्चिमात्य संस्कृतीचा भाग बनलेलं आहे. आणि असं असताना तिथला कुठलाही प्रतिष्ठित या सगळ्या गोष्टी करताना दिसला तर त्याकडे सहज दुर्लक्ष केलं जातं. पण अल्पवयीन मुलं हा संवेदनशील विषय आहे तिकडे. अल्पवयीनांशी लैंगिक चाळे करणे, त्यांच्यावर अत्याचार करणं, या मायनर्सचं सेक्स ट्रॅफिकिंग असो की एक्सप्लॉयटेशन असो, आपल्याकडे जसा पोक्सोच्या खाली अटक झालेला माणूस शरमेनं अर्धा मरून जातो ना, जो कायदा आहे आपल्याकडे. आपल्या तुरुंगातले टगे लोक तर अशा आरोपाखाली आत आलेल्या आरोपींना काय कसला त्रास देतात हे तुम्ही ऐकून असालच. तसाच काहीसा प्रकार स्वैराचारी अमेरिकेत. अमेरिकन समाज जो आहे ना, तो अल्पवयीनांवरच्या लैंगिक अत्याचाराला फार गांभीर्यानं घेतो. तिथं कुणी असा सापडला तर त्याचं करिअरच उद्ध्वस्त होऊन बसतं. हा जेफ्री एप्स्टीन जो आहे त्याला अटक झाल्यानंतर जी माहिती उघडकीस आली आणि त्यानंतर काही पीडित तरुणी पुढे आल्या, ज्यांनी त्यांची आपबीती सांगितली. ज्यांच्यावर वयाच्या 13व्या-14व्या वर्षी या एप्स्टीनच्या क्लायंट्सकडून बलात्कार झालेले होते. त्यांच्या मर्जीविरुद्ध त्यांच्याकडून नको ते करून घेतलं गेलं होतं. भले त्यासाठी त्यांना मोबदला दिला गेला असेल नसेल, लैंगिक छळ झाला होता. बरं, या पीडितांसोबत कामक्रीडा करतानाच्या विकृतीचे फोटोज आणि व्हिडिओजही एप्स्टीनकडे स्टोअर करून ठेवलेले आहेत. असं नंतर उघडकीस आलं. मग अल्पवयीनांचं अपहरण, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार, मग त्यांना ब्लॅकमेलिंग करणं अशा अनेक आरोपांखाली या एप्स्टीनवर खटला चालवला गेला. एप्स्टीन आणि त्याची गर्लफ्रेंड काय मिझलिन गिझेल की काहीतरी असं तिचं नाव आहे. ही अल्पवयीन मुलींना फूस लावून म्हणजे त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचा आमिष दाखवून या धंद्यात आणत होते आणि या कवळ्या काळ्या बड्या धनदांडग्या उद्योगपतींसह अनेक मोठ्या राजकारण्यांकडून कुस्करल्या जात होत्या. या सगळ्या प्रकरणात जग ज्या एप्स्टीन फाईल्समधल्या डेटाच्या प्रसिद्ध होण्याची वाट पाहत होतं त्या अमेरिकन संसदेत पास झालेल्या दी एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्टसाठी
कुठलं भारतीय कनेक्शन झटत होतं? या व्यतिरिक्तही अजून एक भारतीय कनेक्शन या प्रकरणाशी जोडले गेलेलं आहे, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. या दुष्टचक्रात कोण-कोण शामील आहे हे उघड व्हावं यासाठी अमेरिकन संसदेत डेमोक्रॅटिक पार्टीच्या एका भारतीय वंशाच्या सदस्यानं आवाज उठवला होता. त्याचं नाव रोहित खन्ना, ज्याला रो खन्ना असं म्हणतात. या रो खन्नाचं भारतीय कनेक्शन काय, तर हा आपले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पंजाब केसरी लाला लजपत राय यांचा नातू आहे. या रो खन्नामुळेच एप्स्टीन फाईल्समधल्या 200 जीबी डेटामधला 1.5 जीबी डेटा आज पब्लिक केला गेलाय. पण यावर FBI म्हणजे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या अमेरिकेच्या सर्वोच्च तपास यंत्रणेनं जो काही तपास केलाय, त्यातली नेमकी कोणती माहिती आज बाहेर काढली आहे किंवा जगजाहीर केली यावर कोणीच काही बोलत नाही. मान्य की एप्स्टीन हा एक दलाल होता. तो जगातल्या शक्तिशाली लोकांना पोरी पुरवून, त्यांचे पुरावे गोळा करून, त्यांच्या सेक्स टेप्स बनवून, या लोकांशी झालेल्या चर्चेचे ईमेल्स सेव्ह करून ब्लॅकमेलिंग वगैरे करत होता. पण तो अनेकांशी मध्यस्थ म्हणूनही भेटायचा. अनिल अंबानीचं नाव जे यात आलं होतं, त्याच्या कर्जबाजारीपणाची कहाणी जगजाहीर आहे अनिल अंबानीची. या अनिल अंबानींना अजून कर्ज हवं होतं आणि ते कर्ज मिळवून देण्यासाठी काही धनदांडग्यांशी गाठीभेटी घातल्या जाणार होत्या आणि ती जी काही मध्यस्थी होती, त्या मध्यस्थीचा वादा एप्स्टीनने केला होता. म्हणजे तसं ते जे काही मेल्स ओपन झाले त्यातून तो आशय बाहेर पडेलच. आता तशाच आशयाच्या काही मेल्स एप्स्टीनच्या डेटामध्ये सापडल्यात का हे बघणं भाग आहे. मोदी ऑन द बोर्ड म्हणजे काय, तर ट्रम्प आणि मोदींमध्ये कुठल्याशा डीलबाबत एक अजेंडा ठरवायचा होता. त्याची एक मीटिंग अरेंज करायची होती आणि या मीटिंगला यायला मोदी तयार होते. इट मीन्स मोदी ऑन द बोर्ड. ही मीटिंग अरेंज राजनैतिक स्तरावर होत नाही का? यातल्या गुप्त अजेंड्याच्या बैठका नक्की करण्यासाठीही जगातल्या 2 शक्तिशाली नेत्यांना हा एप्स्टीनच कसा काय बरं लागतो? हा साधा सवाल आहे माझा. तुम्हाला भाबडा वाटेल कदाचित, पण हा सवाल रास्त नाहीये का? अजित डोभाल, एस जयशंकर काय अमेरिकेत शॉपिंग करायला जातात का? जर मोदी आणि ट्रम्प यांच्या मीटिंग्ज हा जेफ्री एप्स्टीन सेट करत असेल तर यांची काय कामं आहेत मग? मित्रांनो, ट्रम्प नावाच्या बदमाश माणसाला भारताचं वाढतं वर्चस्व डोळ्यात सलत असताना जो माणूस भारत विरोधी सोरोसी गटांना मदत करून भारतातली जी काही राजसत्ता आहे ती उलथवण्याचे प्रयत्न करू शकतो, तोच ट्रम्प मोदींना अशा फालतू प्रकरणात नाहक गुंतवायला कमी नाही करणार. कारण अनेकांनी सुरुवातीला मोदी ऑन द बोर्डचा अर्थ वेगळाच लावला होता. पण इथं कामाला आलं असावं इथलं दुसरं भारतीय कनेक्शन. या दुसऱ्या भारतीय कनेक्शनचं नाव आहे काश पटेल. हा काश पटेल FBI चा डायरेक्टर आहे आणि ट्रम्पच्या कॅम्पमधला आहे. ट्रम्पचा माणूस आहे असं म्हणतात. त्यानं एप्स्टीन फाईल्समधला फेज 1चा अर्धवट डेटा सध्या प्रकाशित केलेला आहे. पण यावर FBI ने नेमकं काय आणि कसा तपास केला हे मात्र स्पष्ट केलेलं नाही. या पटेल आडनावाच्या काशने आपलं भारतीयत्व जपलंय की तो ट्रम्पच्या मिठाला जागलाय हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. 19 डिसेंबर उलटून गेली. भारतात जो काय सत्ताबदल होणार होता तो काही झाला नाही. अनिल अंबानींचा आणि मोदी ऑन द बोर्ड या एका स्क्रीनशॉट पलीकडचं जे अतिरिक्त असं इंडियन कनेक्शन उघड झालंय, म्हणजे हरदीप पुरी यांचं नाव घेतलं जातंय. त्यावरही मी बोलणार आहे, पण पुढच्या एपिसोडमध्ये. सध्या तरी भारतातल्या आंबट शौकीनांना कुठल्याशा क्लिप्स किंवा आवाजी व्हिडिओज वगैरे पाहायला मिळणार नाहीयेत आणि ते मिळणार नसल्यानं त्यांची निराशा झाली असेल, हे मी समजू शकतो. पण हे प्रकरण निव्वळ सेक्सपुरतं मर्यादित नाहीये, एवढं लक्षात घ्या. यामागे मोठं कांड लपलेलं आहे, जे लवकरच बाहेर येईल याची शाश्वती नाही. कारण ती अमेरिका आहे. त्यांचं नाक कापलं जाईल असं ते सहजासहजी करत नाही आणि होऊनही देत नाही. डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन्स या दोन्ही पार्ट्यांमध्ये कोण-कोण या फाईल्समध्ये अडकलेले आहेत. म्हणजे दोन्हीकडचे हमाम में सब नंगे आपण जसं म्हणतो, तसे दोन्हीकडचे नेते हे या एप्स्टीन फाईल्समध्ये कुठे ना कुठेतरी अडकलेले आहेत. आता याची शहानिशा जर झाली असेल तर कदाचित हे प्रकरणही दाबलं जाईल असं वाटतंय. या गदारोळात आपल्यापैकी अनेकांनी आउट ऑफ द बॉक्स जात यावर विचार केला. सोबतच या एप्स्टीन फाईल्सनी भारताचा पंतप्रधान काय बदललेला नाहीये, पण त्यात कुठेतरी भारतीय कनेक्शन्स आहेत हे मात्र समजलंय. आणि हेही नसे थोडके. आता यावर तुमचं मत काय मला जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण होतंय काय की व्हिडिओजना व्ह्यूज अतिशय उत्तम तुमच्या प्रतिसादामुळे. पण जेव्हा याची खोलवर जी काही विश्लेषणं केली जातात ना, त्याला Googleचं अल्गोरिदम वगैरे म्हटलं जातं.
तेव्हा असं दिसतं की व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या संख्येपैकी बरेचसे लोक हे सबस्क्रायबर नाही आहेत. म्हणजे ते फक्त येतात, व्हिडिओ बघतात, निघून जातात. आमचे जे सबस्क्रायबर आहेत, त्यापैकी फार कमी लोक हे व्हिडिओ पाहत असतात. त्यामुळे त्या सगळ्या सबस्क्रायबर्सना म्हणजे 7,35,000चा जो परिवार आहे, आकार परिवार, त्यांनाही विनंती, की आता आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओज येत आहेत. पूर्वीसारखं ते जे काही आजारपणामुळे जो थोडासा शिथिलता आली होती जी थोडीशी, ती आता दूर करून आपण पूर्ववत रेग्युलर व्हिडिओज करायला लागलेलो आहोत. त्यामुळे पाहत चला, कौतुक करत चला, कमेंट्स करत चला. तुमच्या काही सूचना असतील त्याही कमेंट्समध्ये टाकत चला. आणि नेहमीप्रमाणे आपण भेटत राहू. तूर्तास थांबतो. धन्यवाद. नमस्कार.